मंत्री असो, आमदार असो की खासदार, संतोष भैयाच्या सर्व मारेकऱ्यांना अटक करा. मनोज जरांगे संतापले. सरकारला थेट इशारा. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा राज्यभरातून निषेध व्यक्त होत आहे आणि या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड हे फरार झालेले असून त्या सीआयडीला शरणागती पत्करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक व्हावी अशी मागणी केलेली आहे. तसेच जर आरोपींना अटक झाली नाही तर समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. समाजाला वाटलं सरकार दिशाभूल करत आहे, गोड गोड बोलत आहे. ज्या दिवशी राज्य बंद पडलेलं दिसेल, तुम्ही गुंडगिरी करणाऱ्यांना पोसायला लागलात का? पळून जायला तुम्ही मदत करायला लागलात का? फरार आरोपीला मदत करायला लागलात का? आणखीन थोड्या दिवसात पूर्ण राज्यात आंदोलन होणार आहे. आपण आपल्या जिल्ह्यात बैठका घ्या, कोणाची वाट बघू नका. प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करा. संदीप क्षीरसागर, सुरेश धस, बजरंग सोनवणे लढत आहेत. राज्यातील सगळ्या आमदारांनी या कुटुंबाच्या पाठीमागे राहावे, आरोपीला पाठीशी घालू नये असे मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. क्रूर हत्या आतापर्यंत झालेलीच नाही. त्यामुळं ते चर्चेसाठी आलेत. आणखीन आम्ही चर्चा केली नाही. त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही मी पूर्ण ऐकून घेणार आहे. माझा समाजालाही त्यांच्या भावना सगळ्या सांगणार आहे. आता आमची चर्चा झाल्याच्या नंतर आम्ही तुमच्याशी सविस्तर सांगू काय विषय आहे काय नाही. त्यांना आता त्यांचा घरावरती एवढा दुःखाचा डोंगर कोसळलाय. त्यांच्या अश्रू अनावर होत नाहीत. लय अवघड परिस्थिती होती. शब्दात सांगणं खूप अवघड आहे. असं कधीच करायला नको होतं. त्यांनी ते केलेलं हे पाऊल त्यांनी उचलायलाच नको होतं. एवढी मोठा अपराध त्यांच्या हातातून झालेला आहे. त्यामुळे याच्यात कोणी सुटणार नाही. आम्ही सोडणार नाही कोणालाच, माझी बात सोडणार नाही. म्हणजे खून करणारे आरोपी असोत, त्यांना पाठबळ देणारे असोत, त्यांना बळ देणारे असोत, त्यांना लपून ठेवायसाठी मदत करणारे असो, यांना कोणाला सोडणार नाही. सरकारनं कोणकोणच्या दवाखान्यात येईल, कोणकोणच्या मित्राकडे जातो, कोणकोणच्या हॉटेलवर जातो, राज्यातल्या सगळ्या क्षेत्रात आणि क्षेत्राला सरकारने गृह मंत्रालयाने सांगून ठेवायला पाहिजे होतं. दिसला की कळवा. जर दिसला आणि तरी कळविला नाही तर त्याला सुद्धा सहआरोपी करायचं काम सरकारने करायला पाहिजे. आरोपी कसं काय लागत नाही. प्रत्येकाला त्यांनी सांगायला पाहिजे राज्यातल्या आरोपींना लपून ठेवू नका. आणि जर तुमच्या कोणाकडे असेल तर तो पोलिसांना कळवा, आमच्याकडे आहे म्हणून किंवा अमुक अमुक ठिकाणी आरोपी म्हणून. हे आव्हान गृह मंत्रालयाने करायला पाहिजे. तसे तातडीचे आदेश गृह मंत्रालयाने काढले पाहिजेत. हे आरोपी आणि आरोपीला पाठबळ देणारे यांचे पत्ते सांगा. आणि जर कदाचित काही दिवसांना पोलिसांच्या आरोपी हाती लागले तर लपून ठेवणारे, मग ते हॉस्पिटलवाले असो, ते हॉटेलवाले असो, ते एखादे फार्म हाऊसवाले असो, किंवा एखादे मित्र असो, किंवा एखादा गावकरी असो, किंवा तो सामान्य माणूस असो, याला सुद्धा आम्ही सहआरोपी करून जेलमध्ये टाकू असे कडक आदेश गृह मंत्रालयाने राज्यात द्यायला पाहिजे. सगळ्या क्षेत्रात सगळ्या लोकांसाठी, पण आरोपी लपून ठेवणाऱ्यांसाठी हे पाऊल उचलणं गृह मंत्रालयाचं खूप गरजेचं आहे. आम्ही तर काय सोडणार नाही. हा मराठा समाज आणि राज्यातली जनता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणाने, सरकारने बेमानी दगाफटका जरी केला तरी हा समाज सरकारला उठणेल आणि संतोषभाईला न्याय द्यायची क्षमता आणि ताकद या जनतेत आहे. त्यामुळे कुटुंबाला आता आधाराची गरज आहे समाजाची. समाजाने त्यांना आधार द्यावा. सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही देशमुख भाईला पण सांगितलं की आम्ही सगळे पाठीशी आहेत, तुम्ही काही काळजी करू नका. शेवटी सरकार जनता आहे. हे आपल्या भावाचा खुनाचा बदला घ्यायसाठी आपली मराठा समाज सक्षम आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.